नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. पुष्कळ प्रकारची वाद्ये वाजत होती. नगरातील आनंदाचे वर्णन करणे अशक्य. सर्व लोक भरताचे आगमन व्हावे अशी कामना करीत होते. ते सुद्धा लवकरच यावेत आणि राज्याभिषेकाचा उत्सव पाहून त्यांचे डोळ्यांचे समाधान करून घ्यावे. बाजार, रस्ते, घरे, गल्ल्या आणि कट्ट्यांवर जिकडे तिकडे स्त्री पुरुष आपापसात म्हणत होते की विधाता आमची अभिलाषा पूर्ण करील. तो शुभमुहूर्त उद्या केव्हा आहे, जेव्हा श्री रामचंद्र सीतेसह सुवर्ण सिंहासनावर विराजमान होतील. तेव्हा आमची मनोकामना पूर्ण होईल. एकीकडे सर्वजण म्हणत आहेत की उद्याचा दिवस केव्हा उजाडणार. दुसरीकडे षडयंत्र करणारे देव विघ्ने आणू पाहत होते. चोरांना ज्याप्रमाणे चांदणे आवडत नाहीत, त्याप्रमाणे देवांना अयोध्येतील आनंदोत्सव आवडत नव्हते. सरस्वती देवीला बोलावून ते विनवणी करीत होते आणि वारंवार तिच्या पाया पडून लोटांगण घालत होते. ते म्हणत होते की हे माते, आमचे संकट बघून असे काहीतरी करा की श्री रामचंद्र राज्य सोडून वनात जातील आणि देवांची सर्व कार्ये सिद्ध करतील. देवांची विनंती ऐकून सरस्वती उभी राहून पश्चाताप करीत होती की अरे रे रे, मी कमलवनासाठी हेमंत ऋतूमधील रात्र झाले. ती असा पश्चाताप करीत होती तेव्हा देव पुन्हा विनवणी करून म्हणू लागले की माते, यामध्ये तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही. श्री रघुनाथ हे हर्षविषादापासून अलिप्त आहेत. त्यांचा संपूर्ण प्रभाव तुम्हाला माहीत आहे. जीव हा आपल्या कर्मामुळे सुखदुःख प्राप्त करतो. म्हणूनच देवांच्या हितासाठी तुम्ही अयोध्येला जा. देवांनी वारंवार पाया पडून सांगितले तेव्हा सरस्वतीला भीड पडली. मग ती विचार करीत निघाली की देवांची बुद्धी किती क्षुद्र आहे. यांचा निवास उच्चस्थानी आहे, परंतु यांचे विचार क्षुद्र आहेत. यांना दुसऱ्याचे ऐश्वर्य पाहावत नाही. परंतु श्रीराम वनात गेल्याने राक्षसांचा वध होईल व जग सुखी होईल. या पुढील कामाचा विचार करून चतुर कवी माझी कामना पूर्ण करतील असा विचार करून सरस्वती मनातून आनंदून गेली. जणू ती दुःसह दुःख देणारी ग्रहदशा आली होती अयोध्येला. मंथरा नावाची कैकेयीची एक मंदबुद्धीची दासी होती. तिला अपकीर्तीचा पेटारा बनवून सरस्वती तिची बुद्धी पालटून निघून गेली. मंथरेला दिसले की नगर सजविले आहे, सुंदर आनंदोत्सव चालले आहेत. तिने लोकांना विचारले की हा कसला उत्सव आहे. श्री रामचंद्रांच्या राजतिलकाची वार्ता ऐकताच तिचे मन जळफळू लागले. ती दुर्बुद्धी व नीच जातीची दासी विचार करू लागली की कशा प्रकारे हे कार्य रात्रीतल्या रात्रीत बिघडवून टाकता येईल. ज्याप्रमाणे एखादी भिल्ली मधाचे पोळे पाहून दबा धरून बसते की हे कसे उपटून टाकावे. ती उदास होऊन भरताची माता कैकेयी हिच्याकडे गेली. राणी कैकेयीने विचारले की तू अशी उदास का. मंथरेने काही उत्तर दिले नाही, फक्त मोठ्याने उसासे टाकू लागली आणि स्त्री स्वभावानुसार अश्रू ढाळू लागली. राणी हसून म्हणाली की तुझे गाल रागाने फुगलेले आहेत. मला वाटते की लक्ष्मणाने तुला शिक्षा केली असावी. तरीही ती महापापी दासी काहीही बोलली नाही. ती असे दीर्घ श्वास सोडित राहिली जणू काळी नागिन फुत्कार करीत टाकीत असावी. तेव्हा राणी कैकेयीने घाबरून विचारले, अगं सांगत का नाहीस. राजा श्री रामचंद्र, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे सुखरूप तर आहेत ना. हे ऐकून कुबड्या मंथरेच्या हृदयात फार वेदना झाली. ती म्हणू लागली, हे माई, मला कोण शिक्षा देणार. मी कुणाच्या जोरावर बडबड करणार. रामचंद्राला सोडून आज कोण सुखरूप आहे, कारण महाराज त्याला युवराजपद देत आहेत. कौसल्येला आज विधाता फारच अनुकूल आहे. हे पाहून तिच्या मनात गर्व मावेनासा झाला. तुम्ही स्वतः जाऊन सर्व शोभा का पाहून येत नाही, यामुळे माझ्या मनात क्षोभ उत्पन्न झाला आहे. तुमचा पुत्र परदेशी आहे आणि तुम्हाला त्याची काही काळजी नाही. राजा आपल्या मुठीत आहे असे तुम्हाला वाटते. तुम्हाला तर गाद्या, गिरद्या व पलंगावर लोळत झोप घ्यायला फार आवडते. राजांचे कपटी चातुर्य तुम्हाला दिसत नाही. मंथरेचे बोलणे ऐकून व ती खोट्या मनाची आहे असे समजून राणी रागावून म्हणाली, बस आता गप्प बैस. घरात दुफळी माजवणारी कुठली. पुन्हा कधी असे बोललीस तर तुझी जीभ हासडून टाकीन. चकण्या, लंगड्या व कुबड्यांना दुष्ट आणि वाईट चालीचे मांडली पाहिजे.
त्यातही स्त्री आणि विशेषतः दासी असे म्हणत भरताची माता कैकेयी हिने हास्य केले. मग म्हणाली, हे प्रियवचन बोलणाऱ्या मंथरे, मी तुला शिक्षा म्हणून रागवले. तुझा मला स्वप्नातही राग येणार नाही. ज्या दिवशी तुझे म्हणणे खरे होईल, अर्थात रामाला राजतिलक होईल, तोच मंगलदायी शुभ दिवस ठरेल. मोठा भाऊ हा स्वामी आणि लहान भाऊ सेवक असतो. ही सूर्यवंशातील सुयोग्य रीत आहे. जर खरोखर उद्याचा श्रीरामाचा राज्याभिषेक असेल तर हे सखी मनाला आवडेल ते माग मी देईन. रामांना सरळ स्वभावामुळे सर्व माता कौसल्यासारख्याच प्रिय आहेत. माझ्यावर तर ते विशेष प्रेम करतात. मी त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेऊन पाहिली आहे. जर विधात्याने मला कृपा करून पुढचा जन्म दिला तर मला श्रीरामचंद्र पुत्र व सीता ही सून म्हणून मिळू. श्रीराम हा मला प्राणांहून अधिक प्रिय आहे. त्याच्या राजतिलकामुळे तुला क्षोभ का झाला? तुला भरताची शपथ आहे, कपट सोडून खरे खरे सांग. तू आनंदाच्या प्रसंगी दुःख का करीत आहेस? याचे कारण मला सांग. आजच्यासाठी धन्यवाद.